सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी चला बघूया आज कोण कोण आले. भरपूर सारे विद्यार्थी कनेक्ट झालेले आहेत. यस, वेलकम सानिया, आदित्य बाबर, आदित्य वेताळ, देन सानिया, शीतल, तन्वी. ओके, त्याच्यानंतर आणखीन खूप सारे विद्यार्थी कनेक्टेड आहेत आपल्याशी. नेहा आहे, रचना आहे, ऋतुराज आहे, देन सानिया आहे. ओके, सिंथिया आहे, आदित्य जाधव आहे. ओके, तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी या पूर्णपणे मी नोट्स बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित डायग्राम दिलेले आहे, त्याच्यानंतर याचे डिस्क्रिप्शन आहे. जेवढं पाहिजे तेवढंच एकदम प्रॉपर पद्धतीने मी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एकदम प्रॉपरली याचं डेरिव्हेशन मी सॉल्व्ह केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर फायनली दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क, दॅट इज द आय डिस्क इक्वल्स टू mr²/2. त्याच्यानंतर प्रत्येक डेरिव्हेशन एकदम प्रॉपरली लिहिलेलं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन बघू शकता, सगळे डेरिव्हेशन्स. आणि या नोट्स तुम्हाला आय होप संध्याकाळी एकदम जर सगळं सिस्टीम व्यवस्थित चालली तर संध्याकाळी म्हणजे सकाळी तुम्हाला लवकरात लवकर या नोट्स भेटतील. ओके, हा, या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला पण अवेलेबल असेल आणि मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पण सेंड करेल. ओके, ज्याची लिंक मी कमेंट मध्ये दिलेली आहे. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आपण तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं ते थोडं एकदा बघूया, रिवाइज करूया. यस, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं. आपण बघितलं होतं रेडियस ऑफ गायरेशन. राहिले. रेडियस ऑफ गायरेशन आपलं बाकी आहे का, झालं? डेरिव्हेशन राहिले. हा, रेडियस ऑफ गायरेशनचं आपलं डेरिव्हेशन बाकी आहे. ओके, ठीक आहे. तर रेडियस ऑफ गायरेशनचं काही डेरिव्हेशन नाहीये, फक्त त्याची एक डेफिनेशन आहे आणि त्याचा फक्त फॉर्म्युला आहे. ओके, डेफिनेशन बघा, द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट at which whole mass of body is supposed to be concentrated at a single point. म्हणजे काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर जे सेंटर ऑफ मास आहे त्याचं जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला ज्यांना आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. याला आपण स्मॉल लेटर के न इंडिकेट करत असतो. बरोबर आहे. सो इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला असेल आय होप. त्याच्यानंतर आपण एक फॉर्म्युला बघितला होता, I=mk². देअरफॉर आपण k इक्वल्स टू लिहितो अंडर रूट ऑफ द I/m. ओके, आणि शेवटी मी सांगितलं होतं SI युनिट ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन इज द मीटर. ओके, चला ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. ओके, चला ठीक आहे. तर आज आपण एक पुढचं डेरिव्हेशन घेऊया, ज्याचं नाव आहे रेडियस ऑफ गायरेशन. याच्यानंतर आय थिंक पुढचा पार्ट कोणता आहे तुम्ही पुस्तकात बघू शकता. तर आपलं हे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क झालेलं आहे, रेडियस ऑफ गायरेशन झालं. त्याच्यानंतर याच्या पुढचा पार्ट आहे प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 4 मार्काला प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम हा जो क्वेश्चन आहे तो खूप वेळेस विचारला गेलाय अँड इट्स अ व्हेरी IMP क्वेश्चन्स. ओके, आशा करूया की 2022च्या परीक्षेमध्ये पण तुमच्या विचारला जाईल आणि ते पण 4 मार्काला. तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरमवर, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमवर नीट, जेई आणि MSc CET मध्ये किंवा तुमचं बोर्ड एक्झाम असेल त्याच्यामध्ये खूप वेळेस MCQ मध्ये पण क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, मीन्स फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. Then derivation is also very important, and then lastly the numericals on the principle of the parallel axis theorem, these are also very important. म्हणजे सांगायचं काय, सगळा पार्ट इम्पॉर्टंट आहे प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरमचा आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचंय, राईट डाऊन द क्वेश्चन, स्टेट अँड एक्सप्लेन द किंवा स्टेट अँड प्रूव्ह principle of principle of parallel axis theorem. State and prove principle of the parallel axis theorem. Okay, तर या गोष्टी आता आपल्याला डिस्कस करायच्या. प्रिन्सिपल ऑफ द काय लिहायचं राहिलंय, ह्याच्या वरचं रेडियस ऑफ गायरेशनच्या वरचा पार्ट लिहायचा राहिलाय. बरं ठीक आहे, लिहून घ्या. रेडियस ऑफ गायरेशन राहिले. ओके, ठीक आहे. हा बघा रे, या ठिकाणी राजांनो आपण काय बघितलं होतं, हो का, फक्त आपण क्वेश्चन बघितलेला आहे, स्टेट अँड प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम. बरोबर आहे. सो दिस थेरम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर याला तुम्हाला काय करायचंय, IMP मार्क करायचंय आणि याची तुम्हाला काय करायचंय, डायग्राम ड्रॉ करायचंय. ओके, सो या ठिकाणी या क्वेश्चनला मी IMP मार्क करतोय.
आणि हा क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. दिस इज फॉर द 4 मार्क्स. ओके, तर डायग्राम ड्रॉ करा सर्वांनी माझ्यासोबतच. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे. आता याला मी बंद करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर काय करा, एनी रिजिड बॉडी घ्या. तर या ठिकाणी मी एक एनी रिजिड बॉडी घेतलेली आहे. ओके, हा ठीक आहे, एनी रिजिड बॉडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 2 पॉईंट घेतलेले आहेत. एक पॉईंट घेतलाय ओ. ओके, आता याला मी रेड न नाहीये, चला ठीक आहे, ब्लॅक पेन न ड्रॉ करतो, व्यवस्थित लक्षात येईल. हा आपण पॉईंट घेतलेला आहे ओ, ओ बी द एनी पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट घेतलेला आहे सी. सी म्हणजे काय आहे, सेंटर ऑफ मास आहे या बॉडीचा. ओके, त्याच्यानंतर 2 ऍक्सिस इथून पास होत आहे. एक ऍक्सिस जो आहे तो ओ पॉईंट म्हणून पास होतो आणि त्याच्यानंतर दुसरा ऍक्सिस जो आहे तो सी पॉईंट म्हणून पास होतो. तर याच्या अराउंड जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो त्याला आपण आयसी म्हणतो आणि याच्या अराउंड जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो याला आपण आयओ म्हणतो. त्याच्यानंतर राजांनो आपण एक दुसरा पॉईंट घेतलेला आहे, जो की आता पुस्तकामध्ये काय घेतलाय मला बघावं लागेल, कारण की तुम्ही कोणताही पॉईंट घेऊ शकता. या ठिकाणी मी नोट्स मध्ये पण तोच पॉईंट घेतलेला आहे. तुम्ही कोणताही पॉईंट घेऊ शकता, पी घेऊ शकता, झेड घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. हा एक मिनिट. सो दिस इज द डायग्राम. ठीक आहे, या डायग्रामला मी कॉपी पेस्ट भी करू शकतो. ठीक आहे, मी कॉपी पेस्टच करू का? चालतंय, ठीक आहे, एक मिनिट. तर हीच डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, कारण की ही डायग्राम पुस्तकात दिलेली आहे. आता खूप साऱ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या टाईपची डायग्राम दिलेली आहे. तुम्ही कोणतीही ड्रॉ करू शकता, असं काही नाही की समजा ही ड्रॉ करावी. ओके, हा चला सेमच डायग्राम पण ड्रॉ करतो. याला मी काय करतो, रब करतो. फक्त नावं जे आहेत ना बोर्डाच्या पुस्तकात आहेत तेच मी या ठिकाणी युज केलेले आहेत. ऑन दी स्पॉट तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही राजांनो तुमच्या मनावर या, तुम्ही तुम्हाला जसं वाटत तसं मी हे करा. ओके, असं काही त्याच्यामध्ये मार्क वगैरे कटत नसतात, लक्षामध्ये. तर यामध्ये कोणकोणता पार्ट मी रिमूव्ह करतो. डबल 4 मार्कला झाले हा पण पार्ट. ओके, सो दिस इज द डायग्राम ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम. सर्वांनी व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आता मला सांगा, या ठिकाणी आयओ लिहिता आपण फक्त ब्लॅक कलर लिहिता, या ठिकाणी फक्त रेड कलर मध्ये लिहिलं आहे. त्याच्यानंतर ओ पॉईंट मीन्स एनी पॉईंट आहे, सी पॉईंट मीन्स द सेंटर ऑफ मास आहे. त्याच्यानंतर आपण डी पॉईंट घेतलेला आहे, ज्याचं की मास या ठिकाणी मिसिंग राहिलेलं आहे, ज्याचं मास असतं बघा डीएम. ओके, ज्याचं मास काय असतं, डी पॉईंट आहे, ज्याचं मास आहे स्मॉल डीएम. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, सीएन ला मी एक्सटेंड केलेला आहे आणि एक ऍक्सिसला नाव दिलेलं आहे एमओपी आणि सेकंड ऍक्सिसला एसीपी असे मी नाव दिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी याचं डिस्क्रिप्शन बघा आता काय येईल. मेन म्हणजे काय आहे, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी स्टेट अँड प्रूव्ह म्हणलेलं आहे. बट तुम्हाला आता स्टेटमेंट माहित आहे का? नाहीये. तुम्हाला स्टेटमेंट या ठिकाणी माहिती नाहीये. एक मिनिट, हा व्हिडिओ स्टार्ट करायचं राहूनच गेलं. तर या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट माहित नाहीये, तर पहिल्यांदा आपण काय करूया, या थेरमला आपण पहिल्यांदा प्रूव्ह करूया आणि त्याच्यानंतर त्या स्टेटमेंट म्हणजे त्या थेरम म्हणून तुम्हाला काय करायचंय, स्टेटमेंट बनवायचं आहे. ओके, आलं लक्षामध्ये. चला ठीक आहे, तर याला सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, प्रूव्ह करूया. म्हणजे याला आपण प्रूव्ह केल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट बनवू शकता इझिली. ओके, आणि कसं बनवायचं याचं मी तुम्हाला सांगेलच. तर सर्वात पहिले बघा या ठिकाणी डायग्राम सर्वांना व्यवस्थित दिसते का? आता दिसत असेल तर या ठिकाणी मला सांगा, हा काही अडचण? आता मला सांगा राजांनो, हा ओ पॉईंट कोणता आहे? ओ पॉईंट म्हणजे कोणता बी पॉईंट आहे, बरोबर आहे. ओ पॉईंट बी द एनी पॉईंट इन द बॉडी. ओके, म्हणजे या बॉडी मधला तो कोणता बी पॉईंट आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट म्हणजे आहे सेंटर ऑफ मास, लक्षामध्ये. तर या ठिकाणी बघा I0, I0 म्हणजे काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द ओ, बरोबर आहे. I0 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, बट कुणाच्या भोवती, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट ओ. त्याच्यानंतर आयसी म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. बट हा जो आयओ मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, moment of inertia about an axis passing through the any point, but it should be parallel to the
ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. येते का लक्षामध्ये? हा जो आयओ आहे ना, आयओ म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस, कोणत्या पण ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, बरोबर आहे. तर बट तो जो ऍक्सिस आहे इट शुड बी पॅरलल टू द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. म्हणजे जो ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होतोय तर त्याला हा ऍक्सिस कसा आहे? पॅरलल आहे. आणि एच काय आहे? या ठिकाणी आपण एच काय घेतलेलं आहे? एच इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. ओके, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? सो दिस इज द डिस्क्रिप्शन. येस, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो डी पॉईंट घ्यायचा आहे तो तुम्ही पॉईंट कुठे घेऊ शकता? या दोन ऍक्सिसच्या मध्ये घेऊ शकता, खाली घेऊ शकता, इकडे घेऊ शकता. म्हणजे विच एव्हर यू वॉन्ट. ओके, तुम्हाला कुठे घ्यायचं आहे? वेर एव्हर यू वॉन्ट. ओके, तुम्हाला कुठे घ्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड असतं. येते लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर डी पॉइंटचं जे मास आहे ते किती आहे? डीएम आहे. ओके, आता मेन पार्ट या डेरिव्हेशनचा आता स्टार्ट होतोय. तर याला व्हिडिओला स्टार्ट करतो मी. बघा या ठिकाणी राजांनो काय आहे? I0. व्हॉट इज द I0? हा, मला सांगा I0 म्हणजे काय? Moment of I0, inertia. yes, moment of inertia. I0 with the moment of inertia about an axis passing through point O. passing through O म्हणू शकता किंवा passing through any point म्हणू शकता, बरोबर आहे. passing through any point comma but parallel to axis passing through center of mass. बरोबर आहे. तर या ऍक्सिसला कसा असला पाहिजे? पॅरलल असला पाहिजे. सो दिस इज द आयओ पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, या ठिकाणी सेंटर ऑफ मास. हा, त्याच्यानंतर आयसी काय आहे राजांनो? आयसी विथ द मोमेंट ऑफ इनर्शिया. सो व्हॉट इज द आयसी? आयसी विथ द मोमेंट ऑफ इनर्शिया, यस, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली दिलेलं आहे. आयसी म्हणजे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी लिहायचं आहे. यस, या ठिकाणी काय येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू यस, या ठिकाणी काय येणार आहे? पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे सेंटर ऑफ मास मधून तो पास होतोय. सेंटर ऑफ मास. ओके, आणि त्याच्यानंतर मला सांगा बरं एच काय आहे? एच काय आहे? एच बी द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. म्हणजे या दोन जे पॅरलल ऍक्सिस आहेत, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे ते आपण कशाने इंडिकेट केलेलं आहे? एच लेटरने आपण इंडिकेट केलेलं आहे. सो एच बी द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. ओके, हा, या ठिकाणी याला मी स्टॉप करतोय. टू पॅरलल ऍक्सिस, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे राजांनो? दिस इज द एच. येते लक्षामध्ये? ओके, हा, त्याच्यानंतर आता या डेरिव्हेशनचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट चालू होतोय. आता इकडं बघायचं नाही, ना इधर देखने का ना उधर देखने का. ओके, सिर्फ मतलब जो आपकी जो आंखें हैं ये यहाँ पर आपके मोबाइल की ओर होनी चाहिए. मतलब जैसे आप पिक्चर देखते हैं या फिर फिल्म देखते हैं, आप इधर उधर देखते हैं क्या? ऑफकोर्स नहीं देखते हैं. ओके, आता मला सांगा या डायग्राम म्हणून तुम्हाला काय करायचंय? यस, काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे याचं जे स्टेटमेंट आहे बघा, याचं जे स्टेटमेंट आहे ते I0 इक्वल्स टू येणार आहे IC प्लस MH². याला तुम्हाला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. आता कसं प्रूव्ह करायचं? या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? राईट अँगल ट्रायंगलला कन्सिडर करायचंय. कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल OND. याला तुम्हाला काय करायचंय? कन्सिडर करायचंय. आता तत्पूर्वी मला सांगा, समजा या ठिकाणी जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल, व्हिडिओला स्टॉप करतोय. आता मला या ठिकाणी जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल अबाउट एन ऍक्सिस O, तर मला सांगा या ठिकाणी O काय होतं रे? म्हणजे IO काय होतं? IO इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी असं लिहू शकतो मी, OD² इंटू DM. बरोबर आहे. म्हणजे या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन किती आहे? OD आहे. म्हणजे IO फाइंड आउट करायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ OD² इंटू DM. त्याच्यानंतर मला IC फाइंड आउट करायचं असेल, IC इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बरोबर आहे, या डी पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन काय येणार आहे? CD येणार आहे. मग या ठिकाणी काय येईल?
इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर इंटू काय येणार आहे DM येणार आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता या डायग्राम मध्ये म्हणजे या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल OND, कोणता ट्रायंगल? ट्रायंगल OND. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. कोणता थेरम यूज करायचा आहे? पायथागोरस थेरम. ओके, तो फिर देर किस बात की डायरेक्टली यूज करिए. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय इन ट्रायंगल कोणता आहे? OND. ओके, इन ट्रायंगल OND पायथागोरस थेरम अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. According to Pythagoras theorem. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. तर मला सांगा या ठिकाणी पायथागोरसचा थेरम काय आहे? मग या ठिकाणी OD स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार आहे? ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर येणार आहे. दिस इज यू ऑलरेडी नो. ओके, आणि ही गोष्ट सर्वांना माहित आहे. आता पायथागोरस थेरमला कसं यूज करायचं आहे बघा. या ठिकाणी ट्रायंगल मध्ये OND या ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय करायचंय? डायगोनल स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार आहे? दिस ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. मग या ठिकाणी काय जाणं? यस, या ठिकाणी फायनली काय येईल? OD स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी काय येणार आहे? ON स्क्वेअर प्लस या ठिकाणी ND स्क्वेअर. त्याच्यानंतर आता या ठिकाणी एक गोष्ट बघा, मला सांगा हा जो ON आहे, कंप्लीट जो ON आहे याला मी OC प्लस CN लिहू शकतो. अरे यार कहाँ देख रहे हैं आप लोग, इधर देखो, चलो जल्दी फटाफट, हमारे पास यार टाइम बहुत कम है. ओके, हा, तर या ठिकाणी बघा आता याला मी असं लिहू शकतो का? हे जे ON आहे, ON मला सांगा हे कंप्लीट आहे? जी सर, बहुत बढ़िया. ओके, तर याला मी OC प्लस CN लिहू शकतो, बिलकुल लिहू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला सेम लिहायचं. आता हा जो ON आहे याला मला काय लिहायचं या ठिकाणी? यस, OC प्लस CN, आणि याचा मला स्क्वेअर लिहायचा आहे कारण की ON चा स्क्वेअर असल्यामुळे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येईल? ND स्क्वेअर येईल, विच इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे? OD स्क्वेअर येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? A प्लस बी ब्रैकेट स्क्वायर से एक्सपेंशन यूज करायचंय. हाँ सही है, तो कितना इजी है, मतलब जैसे हम मैथ सॉल्व करते हैं वैसे ही स्टेप बाय स्टेप है. जी हाँ माय डियर फ्रेंड्स, प्रिंसिपल ऑफ द पैरेलल एक्सिस थेरम इज द व्हेरी व्हेरी इजी थेरम. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं? स्टेप कोणकोणत्या फॉलो केलेल्या आहेत आणि कशा फॉलो केलेल्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर या ठिकाणी त्याच्यामुळे A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज करा. तर या ठिकाणी मी असं लिहू शकतो का? OC स्क्वेअर प्लस या ठिकाणी ट्वाइस OC, त्याच्यानंतर CN, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी CN स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर लास्टली हे ND स्क्वेअर ऍज इट इज होतोय. दिस इज द ND स्क्वेअर अँड दिस इज इक्वल्स टू OD स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी पेन चेंज करतो म्हणजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुमच्या दिमागात जातील. त्याच्यानंतर आता मला सांगा, OC स्क्वेअरला ऍज इट इज लिहितो, त्याच्यानंतर हे ट्वाइस OC इंटू CN ऍज इट इज. आता हे जे CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर आहे बघा, शेवटच्या दोन टर्म. ओके, शेवटच्या दोन टर्म बघा, CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर आहे, याला मी म्हणजे CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. एक मिनिट, हा चला आपण कुठपर्यंत होतो या ठिकाणी बघा. CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर याला तुम्हाला काय करायचं बघा, डायग्राम मध्ये बघा. CN स्क्वेअर, वेअर इज द पेन? पेन कुठे गेला आपला? ओके, तर या ठिकाणी यस, वेअर इज द CN? आता या ठिकाणी बघा हा CN आहे, CN प्लस ND स्क्वेअर याला मी CD स्क्वेअर लिहू शकतो का रे? यस, ऑफकोर्स लिहू शकतो. ओके, अंकुश मुंडकर Yes, sir. सर, IO अँड IC एकदा रिपीट करा की. ठीक आहे मुंडकर, मी काय करतो सगळ्यात शेवटी रिपीट करतो, म्हणजे I0 काय असतं आणि IC काय असतं. ओके, आता एकदा का पायथागोरसचा थेरम आपण अप्लाय केला, एकदम व्यवस्थित अंडरस्टँड करूया, आणि त्याच्यानंतर IO काय आहे आणि IC काय आहे या गोष्टी आपण बघूया. ओके, चालतील. हा, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत होतो या ठिकाणी CN स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर याला मी या ठिकाणी CD स्क्वेअर लिहू शकतो का? ऑफकोर्स लिहू शकतो, बाय युझिंग रिव्हर्स पायथागोरस थेरम. ओके, विच इज इक्वल टू OD स्क्वेअर. आता मी काय करतो या ठिकाणी दोन साईडला काय करतो? मल्टिप्लाय करतो DM न, आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडचं काय करतो मी? इंटिग्रेशन करतोय. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं बघा, दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कारण की इथपर्यंत तुम्ही पायथागोरसचा थेरम यूज करून तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह करू शकता, बट याच्यानंतर याच्या पुढची स्टेप काय बघा, बाय मल्टिप्लाइंग अँड DM करा, अँड इंटिग्रेटिंग टू बोथ साइड. म्हणजे तुम्ही काय करताय? DM न दोन्ही साईडला मल्टिप्लाय करताय आणि दोन्ही साईडला तुम्ही इंटिग्रेशन घेताय. तर या ठिकाणी काय केलं?
इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएम आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी इंटिग्रेशन घेतलं ओसी स्क्वेअर इंटू या ठिकाणी डीएम न मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ओसी इंटू सीएन इंटू डीएम न मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर इंटू डीएम. ओके, प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला त्याचं डीएम आपण बक्षीस दिलेलं आहे. ओके, आता मला सांगा या ठिकाणी हे जे ओडी स्क्वेअर इंटू डीएम आहे बघा बरं, वर समजा आपण याला इक्वेशन 1 आणि 2 नाव दिलं. ओके, इक्वेशन 1 आणि याला मी इक्वेशन 2 नाव दिलं, तर इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएम याला मी I0 लिहू शकतो का रे? यस, ऑफकोर्स लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएम याला मी I0 लिहू शकतो. यस, विच इज फ्रॉम द इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर इंटू डीएम बरोबर आहे. आता ओसी ची व्हॅल्यू मला सांगा या ठिकाणी किती आहे बघा बरं डायग्राम मध्ये. ओसी म्हणजे काय? ओसी मीन्स द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. बघा लक्ष द्या इकडं, दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये जे डिस्टन्स आहे ते राजांनो किती आहे? एच आहे. म्हणजे ओसी ला मी एच लिहू शकतो का? यस, ऑफकोर्स लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा येणार आहे इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर इंटू डीएम. ओके, आता व्हिडिओला या ठिकाणी स्टॉप करतो मी. तर या ठिकाणी बघा एक मिनिट याला रब करतो. हा, त्याच्यानंतर याला मी इंटिग्रेशन ऑफ द एच स्क्वेअर इंटू डीएम, कारण की ओसी म्हणजे काय असते? एच असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी ओसी आहे त्या ठिकाणी एच लिहिलं. त्याच्यानंतर हे सीएन डीएम आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम. बघा बरं वर काय आहे? इंटीग्रेशन ऑफ, बघा या ठिकाणी इंटीग्रेशन ऑफ इक्वेशन नंबर सेकंड को भैया ध्यान से देखना है. क्या दिया है? इंटीग्रेशन ऑफ सीडी स्क्वायर डीएम. यस, आईसी दिया है. सही बात है सर. तो लिखो फिर, देखने का नहीं, डायरेक्टली लिखने का. तर या ठिकाणी काय येईल? इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम ला मी या ठिकाणी आयसी लिहू शकतो. आणि तुम्हाला इथं व्यवस्थित पैकी असं सिन्स म्हणून लिहायचं आहे. सिन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, या ठिकाणी. त्याच्यानंतर आता या ठिकाणी ही जी I0 ची टर्म आहे ऍज इट इज, त्याच्यानंतर एच स्क्वेअर ला बाहेर काढा. ओके, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ द डीएम प्लस या ठिकाणी एच ला बाहेर काढा, इंटिग्रेशन ऑफ द सीएन इंटू डीएम आणि प्लस या ठिकाणी आयसी आलेला आहे. आता या ठिकाणी मला सांगा राजांनो, डायग्राम मध्ये जेव्हा तुम्ही बघता सीएन, हा जो सीएन पॉइंट आहे बघा या ठिकाणी, हा जो सीएन पॉइंट आहे हा पॉइंट इकडे बी असू शकतो, वर बी असू शकतो. म्हणजे जे मास डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे? सिमेट्रिक आहे. मग मला सांगा सी पॉइंट हा सेंटर ऑफ मास आहे बरोबर ना? अरे कुछ ध्यान में घुस रहा है क्या आपके? देखो ये जो सी पॉइंट आहे ना भैया, सी पॉइंट इज द सेंटर ऑफ मास. ही गोष्ट सर्वांना माहित आहे, मी तुम्हाला धडधडी सांगितलेली आहे. सही बात आहे सर, बिलकुल. मग सी पॉइंट जर सेंटर ऑफ मास असेल तर सेंटर ऑफ मासच्या सगळ्या पॉइंटला जे मास डिस्ट्रीब्युशन असतं ते कसं असतं? इक्वली डिस्ट्रीब्युट झालेलं असतं. आलं लक्षामध्ये? मग या ठिकाणी त्याचं जर समजा तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर मास डिस्ट्रीब्युशन इक्वली झाल्यामुळे त्याचं इंटिग्रेशन काय येतं? 0 येतं. ओके, तर या ठिकाणी मी लिहितोय मग आयओ इक्वल्स टू एच स्क्वेअर. ओके, आयओ इक्वल्स टू, एक मिनिट, यस एकदम प्रॉपर आहे. हा, आयओ इक्वल्स टू एच स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएम काय असतं? इंटिग्रेशन ऑफ स्मॉल डीएम इज द कॅपिटल एम असतं. ओके, या ठिकाणी काय येणार आहे? या ठिकाणी कॅपिटल एम प्लस या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ द सीएन इंटू डीएम. मी तुम्हाला आता सांगितलं, जर समजा मास डिस्ट्रीब्युशन जर सिमेट्रिक असेल, ओके, जर समजा राजांनो मास डिस्ट्रीब्युशन जर सिमेट्रिक असेल तर त्या ठिकाणी त्याचं इंटिग्रेशन काय असतं? 0 असतं. प्लस या ठिकाणी काय येणार आहे? आयसी येणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सिन्स मध्ये लिहायचंय, सिन्स इंटिग्रेशन ऑफ द डीएम इज द कॅपिटल एम, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ द सीएन डीएम इज इक्वल टू 0. वाय? बिकॉज द मास डिस्ट्रीब्युशन इज द सिमेट्रिक. ओके, अबाउट द सेंटर ऑफ मास. त्याच्यानंतर आता मला सांगा या ठिकाणी हे I0 मी ऍज इट इज दिलं, विच इज इक्वल टू, आता आयसी ला मी स्टार्टिंगला लिहिलं, काही हरकत? किसी को कोई डाउट नहीं होना चाहिए, बरोबर आहे? प्लस मध्ये आहे ना, मग प्लस मध्ये मी नंतर लिहू किंवा अगोदर लिहू? ओके, लिहू शकतो मी. मग I0 इक्वल्स टू आयसी प्लस या ठिकाणी आता ही जी टर्म झालेली आहे टोटल 0 झालेली आहे. एम ला मी पहिल्यांदा लिहिलं, एच ला नंतर लिहिलं, एम इंटू एच स्क्वेअर. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? जर समजा लक्षात आला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आणि काही याच्यामध्ये डाऊट असेल तर लगेच मला याच्यामध्ये विचारा. ओके सर, हा, यस. ते मल्टिप्लाय बाय इंटिग्रेशन आणि डीएम केलं ना, तर ते 2 कॅन्सल होतं का इंटिग्रेशन केल्याबरोबर मल्टिप्लाय त्याच्याबरोबर? नाही नाही, 2 कॅन्सल नाही होत, 2 बाहेर येतं. तर या ठिकाणी यस, या ठिकाणी आपली एक स्टेप राहिलेली आहे मिसिंग. तर हे जे 2 आहे ना, हे 2 या ठिकाणी इथं येतच. ओके, म्हणजे ट्वाइस ओसी,
त्याच्यानंतर या ठिकाणी हे येतं ट्वाइस एच. ओके, ट्वाइस एच हे बाहेर येतं, हे ट्वाइस एच बाहेर येतं, ट्वाइस एच इंटू 0 होतं. येस, व्हेरी गुड क्वेश्चन सुबोध. यस, सर चला ठीक आहे. हा, ओके ओके. बाकी सर्वांना समजलं व्यवस्थित. आता याचं तुम्हाला काय करायचं राजानो, स्टेटमेंट बनवायचंय. आणि स्टेटमेंट पाठ करायचं नाही, मगिंग बिलकुल करायची नाही, घोकंपट्टी करायची नाही. काही विद्यार्थी घोकंपट्टी करतात, मगिंग करतात. यस, मुनकर आहे. ओके, हा मुनकर बघ या ठिकाणी लक्ष दे मुनकर. तर मला सांग आयसी आणि I0 काय असतं. मला सांग या ठिकाणी O पॉईंट म्हणजे तुला दिसतो या ठिकाणी, ओके, आणि C पॉईंट म्हणजे इथं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या ठिकाणी C पॉईंट म्हणजे सेंटर ऑफ मास आहे आणि O पॉईंट म्हणजे कोणता पण पॉईंट आहे, बरोबर आहे. हा, तर या ठिकाणी IO म्हणजे काय, I0 म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉईंट. आता O पॉईंटला मी कोणता बी पॉईंट बनलं, त्याच्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, I0 बी द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉईंट. हा, एनी पॉईंट असू शकतो, बट पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ओके, आता हे एनी पॉइंट म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं असू शकतो, बट असा नसू शकतो, आडवा. येते का लक्षामध्ये. सो दिस ऍक्सिस मस्ट बी, यस, दिस ऍक्सिस मस्ट बी पॅरलल टू द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. तर त्याला काय असला पाहिजे, यस, पॅरलल असला पाहिजे. सो दिस इज द I0. IC म्हणजे काय, C म्हणजे सेंटर ऑफ मास आहे, मग IC म्हणजे काय, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. ओके, सो IC इज द मोमेंट ऑफ इनर्शिया of the body about an axis passing through the center of mass. ओके, जेव्हा ऍक्सिस एखादा सेंटर ऑफ मास म्हणून पास होतो, तर तेव्हा आपण त्या बॉडीला त्या ऍक्सिसच्या अलॉंग घुमवलं, तर त्या ठिकाणी जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो त्याला आपण काय म्हणतो, IC म्हणतो. ओके, आता याचा आपल्याला स्टेटमेंट बघायचंय. याचा तर स्टेटमेंट काय ना बघा. सो IC इक्वल्स टू I0 इक्वल्स टू IC प्लस MH² आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी खूप अंधार झालेला आहे, घाबरू नका, मीच आहे. ओके, फक्त अंधार झाला या ठिकाणी, त्याच्यामुळे व्हिडिओला मी काय करतो, स्टॉप करतोय. हा, यस, फक्त व्हिडिओला या ठिकाणी स्टॉप करतो. त्याच्यानंतर याला बाजूला हटवून घेतो, याला थोडं बारीक करतो. यस, नाही का, हा, अशा टाइप मध्ये. यस, करेक्ट. तर या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं बघा, हे जे मॅथमॅटिकल फॉर्म आहे याला जस्ट तुम्हाला वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. कसं लिहायचं बघा, कसं लिहायचंय, या ठिकाणी मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे, याला जस्ट मी काय करतो, इकडे कॉपी पेस्ट करतोय. ओके, का तुम्हाला मी करून दाखवू कसं लिहायचंय, काही नाही, बरं ठीक आहे, इथले तर तुम्हाला करून दाखवतो. हा, आता मला सांगा IO म्हणजे काय आहे. IO इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस, यस, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉइंट, बट इट शुड बी पॅरलल टू द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ओके, I0 झालं, विच इज इक्वल टू IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. हे झालं प्लस म्हणजे ऍडिशन म्हणजे समेशन, प्लस आता हे जे MH² आहे याला तुम्ही प्रोडक्ट ऑफ म्हणू शकता, कारण की मल्टिप्लिकेशन आहे ना, M आणि S² मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. तर याला तुम्हाला काय म्हणायचंय, प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ, कशाचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. व्हॉट इज द H, H इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. आलं लक्षामध्ये. ओके, चला बनवा याचं स्टेटमेंट. बघा I0 इक्वल्स टू, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचंय, याचं स्टेटमेंट लिहायचंय. रेड कलर मध्ये मस्त पैकी असं नाव लिहितो, स्टेटमेंट. ओके, सो या ठिकाणी आहे स्टेटमेंट. हा, स्टेटमेंट काय होणार आहे बघा या ठिकाणी, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एनी ऍक्सिस. यस, द मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज द MI about an any axis, about an any axis, okay, passing through any point, असे म्हणू शकता, about an any axis. okay, passing through point, तो एक अशा पॉइंट मधून पास होत आहे, passing through point parallel to the axis, passing through center of mass. okay, passing through त्याला पॅरलल आहे, passing through center of mass. ओके, आता हे जे स्टेटमेंट आहे ते वर खाली कुठे होऊ शकतं, म्हणजे प्लस मायनस होऊ शकतं, बट त्याचा मिनिंग जो आहे तो सेम निघाला पाहिजे. I0 म्हणजे काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एनी ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट. ओके, एका पॉइंट मधून पास होत आहे, बट पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. याला तो काय आहे, पॅरलल आहे, सेंटर ऑफ मास. इज इक्वल टू, या ठिकाणी इक्वल आहे. ओके, इज इक्वल टू तुम्हाला लिहायचं, इज इक्वल टू व्हॉट इज द IC, इज इक्वल टू सम ऑफ, आता या ठिकाणी ऍडिशन आहे ना, तुम्हाला या ठिकाणी काय आहे, इज इक्वल टू सम ऑफ कशाचा आहे, सम ऑफ,
यस सम ऑफ कशाचा सम ऑफ आहे रे सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis moment of inertia about an axis passing through center of mass. ओके आयसी म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis passing through center of mass. ओके passing through center of mass. आता स्टेटमेंट मोठा आहे बट तुम्हाला या ठिकाणी बनवायचं सेंटर ऑफ मास. हा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात राहणार नाही. ओके आता आपण आयसी पर्यंत आलोय समेशन झालं. ओके सो इज इक्वल टू द सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट या ठिकाणी अबाउटची स्पेलिंग चुकली. यस अबाउट an axis passing through center of mass and product of त्याच्यानंतर सम झाल्यानंतर and product of कशाचा प्रोडक्ट आहे and product of mass of body त्या बॉडीचं पूर्ण mass of body and square of distance कशाचा स्क्वेअर and square of distance between two parallel axes. ओके कशाचा डिस्टन्स आहे एच म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. तर या ठिकाणी टू पॅरलल ऍक्सिस इथे लक्षामध्ये. ओके सो दिस इज द स्टेटमेंट. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे. तर आपलं हे कुठे गेलं यस आलं लक्षामध्ये. ओके याला आता काय करा व्यवस्थितपणे लिहून तुम्हाला मी नोट्स मध्ये दिलेला आहे. काही अडचण म्हणजे याची काही तुम्हाला अडचण येणार नाही. यस इथपर्यंतच्या गोष्टी सर्व लक्षात आल्या. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस डिस्कस करणार आहोत. ओके लगेच जॉईन करा एका मिनिटानंतर. यस चला ठीक आहे या नोट्स तुम्हाला उद्या भेटून जातील. ओके लगेच जॉईन करायचंय सेम लिंकला तुम्हाला जॉईन करायचंय.